ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। श्री संत गाडगे महाराज यांची 150वी जयंती राहुरी शहरामधील गाडगे महाराज आश्रमशाळा या ठिकाणी 23 फेब्रुवारी रोजी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आली। महाराष्ट्राला संतांची फार मोठी परंपरा लाभली आहे आणि त्या परंपरेमधील एक थोर संत म्हणजे संत गाडगे महाराज। त्यांचा जन्म 1876 साली झाला। त्यांच्या बालपणीचे नाव डेबू हे होतं। त्यांचे वडील पर्यटाचा व्यवसाय करत। गाडगे महाराज लहान असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं। त्यानंतर त्यांच्या मामानं त्यांचा सांभाळ केला। व्यसनं आणि अज्ञान यामुळे समाजाची प्रचंड हानी होते हे त्यांनी जवळून पाहिलं होतं। त्यामुळे त्यांनी व्यसनांचा धिक्कार केला आणि शिक्षणाचा प्रसार करण्याचा निर्धार केला। गाडगे बाबा स्वतःच्या संसारामध्ये गुंतले नाही, ते गावोगावामध्ये हिंडत आणि लोकजागृती करत। त्यांच्या हातामध्ये सदैव झाडू आणि गाडगेचे फुटके असत, म्हणूनच लोक त्यांना गाडगे बाबा म्हणू लागले। अशा या थोर संतांची आज 150वी जयंती या निमित्तानं राहुरी शहरामधील गाडगे महाराज आश्रमशाळा या ठिकाणी शाळा परिसर स्वच्छ करून गाडगे महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर आरती करण्यात आली। पिंटू शिरसाट यांच्याकडनं प्रसाद म्हणून केळीचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं। तर या प्रसंगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। मनोज साळवे, C24 तास, राहुरी। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।